महायुती सरकारचा शपथविधी झाला, पण त्याआधीच धमक्यांचं सत्र राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. मोहित कंबोज आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शॅडो गृहमंत्री झालाय, अशी टीका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गजाभाऊ याने केली आहे. गजाभाऊ हे नाव मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत होतं. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या मोहित कंबोज यांनी या गजाभाऊला थेट आव्हान दिलं होतं आणि त्यानंतरच सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत अनेक ठिकाणी मोहित कंबोज विरुद्ध गजाभाऊ हा वाद चर्चेत आला होता. खरं तर भाजपचे कार्यकर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या मोहित कंबोज यांनी सोशल मीडिया साईट एक्स याच्यावरती इन्फ्लुएन्सर असलेल्या गजाभाऊ नावाच्या व्यक्तीला उघडपणे धमकी दिली होती. तू जिथे असशील तिथून तुला उचलून नेऊन जाणार, पुढचं टार्गेट गजाभाऊ, अशा पद्धतीची पोस्ट मोहित कंबोज यांनी आपल्या अकाउंटवरून केली होती. दरम्यान यावरती उत्तर देताना गजाभाऊंच्या अनेक समर्थकांनी मोहित कंबोज यांच्यावरती ताशेरे ओढले होते. इतकंच नाही तर शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा गजाभाऊ नामक हँडलची बाजू घेऊन भाजपावरती टीका केली होती. आणि आता मात्र गजाभाऊ हँडल चालवणारी व्यक्ती कोण ती पहिल्यांदाच समोर आलेली आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक व्हिडिओ पोस्ट करत भाजपा आणि मोहित कंबोज यांच्यावरती थेट आरोप केलेले आहेत. गजाभाऊ नामक अकाउंटवरून पोस्ट झालेल्या व्हिडिओमध्ये नेमके काय आरोप केलेत ते आता आपण पाहूयात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. आज सरकारचा शपथविधी झाला, पण शपथविधी होण्याच्या अगोदर 2-3 दिवसा अगोदरपासून धमक्या देणं चालू झालेलं होतं आणि ह्या धमक्या देण्यामध्ये सर्वात पुढे होते मोहित कंबोज. त्याने धमकी देताना सोशल मीडियावरच्या कार्यकर्त्यांसहित भरपूर जणांना धमक्या त्यांनी दिल्या. तर ह्यातून कोण आहे मोहित कंबोज? मोहित कंबोज हा, त्याची हिस्ट्री तर सर्वांना माहिती आहे, पण मला असं म्हणायचं आहे की मोहित कंबोज आत्ता हा देवेंद्र फडणवीस यांचा शॅडो गृहमंत्री झाला आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मोहित कंबोज हा मुंबई भागातला एक्स्टॉर्शनिस्ट मिनिस्टर असेल आणि ह्या धमक्या देऊन एक प्रचंड भय वातावरण निर्माण करून मला वाटतं येत्या काळात मोहित कंबोज या व्यक्तीच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या भागात म्हणजे बॉलिवूड, बिल्डर्स ह्या सर्व लोकांकडून मला वाटतं की एक्स्टॉर्शन केलं जाईल. जे काम काही वर्षापूर्वी किरीट सोमय्याच्या माध्यमातून केलं जायचं, आता ते मोहित कंबोज ह्याच्या माध्यमातून मुंबईमध्ये केलं जाईल. तुम्ही 2 दिवसात बघू शकता मोहित कंबोज याच्याबरोबर महाराष्ट्रातले महत्त्वाचे पोलीस अधिकारी, इवन रश्मी शुक्ला ही मोहित कंबोज यांच्या मागे उभारलेल्या दिसत आहेत. तर मला सांगायचं आहे की हे गव्हर्नमेंट मोहित कंबोजच्या माध्यमातून मुंबई आणि आजूबाजूच्या एरियामध्ये एक्स्टॉर्शन चालू करेल. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गजाभाऊ हे अकाउंट खूप चर्चेत आहे. भाजपा आणि महायुतीमधील पक्षांवर टीका करत या अकाउंटवरून अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. या अकाउंटचा जर आपण बायो पाहिलात तर यामध्ये जन्माने बॉक्सर, मुंबईकर, पुणेकर, सांगलीकर, यांत्रिकी अभियंता, संस्थापक सदस्य, भाऊ गँग असं लिहिलेलं दिसून येतं. हे हँडल व्हेरीफाईड हँडल आहे आणि या अकाउंटवरून केलेल्या पोस्टवरून यापूर्वी सुद्धा अनेकदा वाद निर्माण झालेत. यातलाच एक वाद म्हणजे मोहित कंबोज यांनी केलेली पोस्ट, माझं पुढील टार्गेट गजाभाऊ, पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून तुला उचलणार, असं मोहित कंबोज म्हणाले होते. त्यांच्या या जाहीर धमकीनंतर त्यांच्यावरती टीकेचा मारा झाला, तर काहींनी मात्र मोहित कंबोज यांचं समर्थन सुद्धा केलं होतं. महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोहित कंबोज यांना या मुद्द्यावरून लक्ष केलं होतं आणि मोहित कंबोज म्हणजेच फडणवीसांचे निकटवर्तीय हे राज्यात धमक्या द्यायला सुरुवात करतायत. बाहेरून आलेल्या माणसाने मराठी माणसाला दिलेली धमकी आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका सुद्धा अंबादास दानवे यांनी मांडली होती. मोहित कंबोज विरुद्ध गजाभाऊ हा वाद आपल्याला माहित होता का? आणि या वादामध्ये सामान्य माणूस म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच येऊ घातलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयीचे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.